बिल्कुल बिल्कुल सही बोला दया तूने। हाँ, तेरे बात में दम है। हाँ, क्योंकि ये जो है ना MM खादोड़े बहुत ही शातिर किस्म का आदमी है। हाँ, अच्छे अच्छे को पानी पिलाने वाला आदमी है वो, समझा ना। तो इसको अपने को सबक सिखाने का है, तो अपने को बहुत ही चालाकी से और अपने को अपने दिमाग से काम लेना है, समझा ना। हाँ, नहीं तो अपना भी गेम बजा सकता हो। हाँ, अपना एक तो बहुत दिन से अपनी प्रैक्टिस बंद है, इसलिए अपने को काम बराबर जोखिमदारी से करने का है। हर आदमी को, हर मेंबर को मैं तुम्हारा काम बताने वाला हूँ, उस हिसाब से अपने को चलना है। नहीं बता दूं सर। हाँ, जो भी बता रहे हो बताओ, गेम तो बजा नहीं गए। हाँ, इस बार तो खादोड़े का गेम बजाएंगी। तो वही मैं बताने जा रहा किसको क्या काम करना है, समझा ना। हाँ, तो लारा और भूषण, हाँ, तुम दोनों का काम यही है, तुमको खादोड़े के घर की पूरी निगरानी करनी है। उसके घर के अंदर कैसे भी करके तुमको घुसने का है। हाँ, कुछ भी बहाना बनाओ, भाजीपाला बेचो, भंगार बेचने जाओ, लेने जाओ, कुछ भी करो, लेकिन उसके अंदर घुसना है। वो तुम्हारे दिमाग से कैसा घुसने का है, वो तुम्हारा काम। अच्छा अच्छा अच्छा, ठीक है ना, ठीक है ना, आ गए समझ में वो। यानी हमको उनके घर में पाव जमाने गए, तो उस हिसाब से हम बराबर खुद ही पावड़े ईया लेके जाएंगे और गार्डन का साफ सफाई का काम करने वाले आदमी है करके वहाँ पे घुस जाएंगे। हाँ, मजबूरी है, वह काम कर रहे हैं। तो ऐसे हिसाब से हम वहाँ पे यदि घुस गए, तो वहाँ पे हमें करना क्या है। वही बात ध्यान रखना, नहीं तो दिन भर अपना बगीचे का काम करते बैठेंगे, ये सब जाएंगे पानी में। तो काम एक करो, तुम्हारे कान बिल्कुल सतर्क रखो, समझा ना। हाँ, कौन किसको फोन कर रहा, फोन पर क्या बात कर रहे। हाँ, ससुर उनका बीमार है क्या, इसका कुछ अंदाजा निकालना है तुमको, समझा ना। पूरी इन्वेस्टिगेशन करना है, बात सच है झूठ है। हाँ, इसका बराबर खोल पेटिंग करना है। खादोड़े कब जाता कब आता, 3 बजे आता बोलते हो। हाँ, उस पर बराबर नजर रखने का काम तुम्हारा है, समझा ना। हाँ, बाद में उसकी इत्तला मुझे, मैं अपने बंगले में बैठूंगा, वहाँ से लेता रहूंगा। ठीक है ठीक है, हो गया, समझो ये हो गया हमारा काम। हाँ, हमारा हो गया, बाकी का बताओ। हाँ, तो खबरीलाल, हाँ, जगन सेठ, हाँ, तुमको काम एक ही है, मार्केट में खादोड़े के पीछे पीछे बराबर घूमने का। हाँ, उसकी गाड़ी हो कहाँ जाता, किधर जाता, हाँ, क्या करता, ये सब बिल्कुल उनके फोन फान क्या चल रहे हैं, हाँ, उस पर पूरा निगरानी रखने का है। आ गया, समझ में आ गया। यानी आलू बोंडे की तरफ देखने का और भजे मांगने का। हाँ, इधर उधर देखने का और खादोड़ी की बात सुनने का। हाँ, तो मारुतराव और भानुदास, तुम्हारा एक ही काम है, माल पर ध्यान रखने का और क्या हलचल चल रही ये मेरे को बताने का। मैं बंगले पर बैठा रहूंगा। म्हणलं मी काय करू, म्हणलं आपल्या माईकडे काय काम आहे। तो चेतन, तेरे को खादोड़े का पीछा करना है। हाँ, वो स्कूटी लेके कहाँ जाता कहाँ नहीं जाता। हाँ, इसको बराबर पीछा करके पता निकालने का है। तेरे को स्कूटी मिल जाएंगी बड़ भाऊ की, समझा ना। हाँ, बाकी डिसीजन फाइनल हो गया, अभी अपना अपना काम मिल गया। कल सवेरे बिल्कुल तैयार रहो, मारुतराव और भानुदास माल लेके जाएंगे। हाँ, ओके फाइनल। हाँ, अपना अपना काम पे लग जाओ कल से। झालं वाटते नाही का, म्हणी पडलं इन्स्ट्रक्शन तर लय कडक दिलं का ना. झालं का म्हणलं, निघा आता. 10 वाजून राहिले. हो, चला म्हणलं आता घराकडे. बस झालं झालं आता. हो, झालं आता, क्लिअर झालं. तर मारुतराव, उद्या मग आता जसं सांगितलं त्या हिशोबाने चालू द्या तुम्ही आता. हो, आम्ही निघतो आता घराकडे. हो, उद्या सकाळी हजर आहोत समजा आम्ही. आलं लक्षात आलं ना आता. हो, खादोडेला कुठं जाऊ देणं नाही एवढं टार्गेट आहे आपलं. हो, काही वांधा नाही आता. हो, या तुम्ही दोघं जण जा आता. फक्त स्कूटी देऊन देता चेतनले, बस बाकी काही टेन्शन नाही. आपलं झिमल भाऊ, मला ते लाईनी पाटा सांगू द्या ट्रॅक्टरचं तेवढा. मी आताच मग सरपंच साहेबाला भेटून घेतो. हा, सकाळी जरासा माल गिल भरू लागा. हा, बस चालले मग. को सकाळी हजर असावी. हो, टेन्शन नका घेऊ तुम्ही. 6 वाजता ट्रॅक्टर लावतो घरापुढे. चला भरले की निघाल लवकर 7-8 वाजता. हो, ठीक आहे मग आता. हो, चला घराकडे या मग बडबू तुम्ही आता, काही वांधा नाही. हो, चला रे बा. अरे मी म्हणतो डॅडी, त्या कनिलच्या मागे कायलेच लागले तुम्ही. हा, हो, जाऊ द्या द्या ना सोडून आता त्याला. पिक्चर सोडून द्या त्याचा. हा, त्याला आता काय 60,000चा फटका दिला तर तो कोमात गेला म्हणता. आता हे बाकी अजून तुम्ही आता उद्या देणार. हा, विनाकारण फालतू आला अटॅक पटॅक तर मलाच मग अजून दवाखान्यात नी. नाही 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 जगदीश, तू दया करूच नको. हो, दया मायाच्या लायकीचे लोकच नाही बरं ते. हो, रामपूरचे लोक म्हणजे आपल्यावर आपण सांगतो ना, कुठं काटा काढता येईल त्या हिशोबावर असतील ते. हो, निघता आता हे शिवला टोगोटेले, जे रसद पुरून राहिला ते हे कंदील बुडा आहे. हो, याच्या ज्यानं ते जास्त म्हणजे अंगात येऊन राहिले त्याच्या. हो, तर याले जर याचं कमळलं मोडलं, पैशानं जर याले समजा कमकोत बनवलं की हे पुढे बिलकुल हातच टाकणार नाही. हो, नाही तर सांगतो ना, हे आपल्याला डोकेदुखी होईल. हो, म्हणून उद्या त्याला 1.5-2 लाखाचा फटका देणार आहे आपल्याला. पण आता असं वाटते जाऊ द्या आता, एक वेळ फटका दिला. हो, राहू द्या आता यावेळेस. नाही जगदीश, हो, तुझ्या वडिलांना जे सस्पेंड केलं ना, ते त्या गावच्याच लोकांनी केलेलं आहे, समजलं ना. आणि ते जे 2 वर्ष सजा झाली, 1-1 वर्ष 2-2 वेळा, ते सर्व रामपूरवाल्याचीच कारणामे आहे. म्हणून म्हणलं त्यांना अद्दल घडवाच लागते.
करा मग आता काय कसं करायचं मग काय उद्या काय प्लॅन आहे मग? मागच्या वेळेस तुम्ही काय आजोबाला बिमार पाडलं होतं वाटते नाही? माझ्या आईच्या वडिलांना मागच्या वेळेस कसं थोडंसं फोन करून टाकला, हो बिमार आहे, हो 2 किलोमीटर गाडी घेऊन पुढे गेलो. थोडं निपट झालं घरी आलो. आता यावेळेस तेच करावं म्हटलं, आता दुसरं काही इलाज आहे? पडले बिमार अजून गाडी घेऊन पुढे. तसंच करता का पुन्हा मग अजून पुन्हा तेच का? ते कसं आहे वातावरण निर्मित झालेली आहे. बबन काशाला माहिती आहे की बायाची सासरी तब्येत नेहमी बिघडते. कधी बुडायला माहिती आहे, त्याचा फोन आला तर त्याला मी कन्फर्म केलेला आहे. म्हणून तेच आपल्याला सांगणं योग्य राहील. हो भलाही मी एखाद्या आपल्या जिनिंगमध्ये जाऊन आराम करीन, तिथं झोपीन. म्हणजे संध्याकाळपर्यंत यायचा कार्यक्रम झाला की मग चालला येईल. अच्छा नाही हे बरं आहे. हो मी कसं जिनिंगलाच असते मग गेले बा दोघे. चालते मग ती कारण चालते बरोबर आहे ते. ठीक आहे मग आता हो चला जेवणही झाले. उचलून घ्या आता इच्छा हे. करू आराम आता, उद्या सकाळी पाहू काय होते तर. चला ठीक आहे आता. ओके डॅडी मी काय म्हणतो 2 मिनिटं बघा बरं ते. हो काय ते रामपूरचे 2 पोरं आलेले आहे. हो काय म्हणते पहा बरं ते. तुमचे रामपूरचे आहे का? अरे मला मार्केटला जायचं आहे लवकर. हो काय म्हणतात ते, कोण आहे कोण म्हणलं ते? आपला शिवला टोगडे नाही का, त्याचा मुलगा आहे. त्यासोबत एक दुसरा आहे त्या सोबती. सायकल घेऊन आलेले आहे ते. काय कुदळ पावलं हे ते त्याच्याजवळ दिसून राहिलं. मी म्हटलं बघतो मी थांब जरासा. हो बघा मग ते काय म्हणतात ते पाहता ते काय. अच्छा शिवलाच पोरगा आहे का? असं असं कुदळ पावलं वगैरे. अरे रे रे लय परिस्थिती खराब झाली का शिवलाची नाही का? नाही आहेच ना नाला का तसं ते पोराला भोगा लागू राहिलं. बरं पाय तुम्ही काय तर पाहतो आलोच मी. अरे बापरे भूषण कुमार शिवलालजीचे सुपुत्र. काय कुदे पावलं घेऊन टोपले टापले काय कुठं म्हणलं? काय गडबड? काही नाही म्हणलं, ते आहे का काही बगीच्याचं काम घेऊन? काही झाडं तोडणं गिळणं काही समजा, झाडाला आय करणं, कुठं काही अडचण असेल तर कचरा गिचरा काही गड्डा गिड्डा करणं, सोस गड्डा आहे ते. अरे रे 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 शिवलाल काय भविष्य घडवलं रे पोट्ट्याचं नाव भूषण काम काय का? अरे रे 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 ते काय लीडर होऊन राहिला मोठा. काय इकडे पहिले घरचं पाहिनं रे घरचं पाहिनं. हे कोण हे याची ओळख नाही माही. तू कोण आहे बाबू दुसरा? तू मी आपलं लारा सनसनी. सनी नाही का? सन. अरे बापरे देवदा सनसनी. बापा त्याचा पोरगा आहे का तू? त्याचा सुपुत्र? अरे बाबा कुठं मातीत येऊन आला तू? कसं काय म्हणलं काय शिक्षण याकडे झालेलं आहे. सध्या रिकामा हिंडून राहिलो. रिकामा हिंडल्यापेक्षा म्हणलं कॉलनीत कोणाचं काही नारळाचं झाड आहे बा, याचं झाड आहे त्याचं आहे. म्हणजे कोणतं खत टाकायचं, कोणतं काय करायचं, सगळं बगीच्याचं पूर्ण म्हणजे कसं करायचं बा याची माहिती मार्गदर्शन करतोस तुम्ही. म्हणून म्हणलं काही तुमच्या गार्डनमध्ये काही साफसफाई आळे करणं हे ते सगळं व्यवस्थित करून दिलं असतं. आलं लक्षात. झालं बेरोजगार आहे ते. बरं आहे पहा तुम्हाला म्हणजे कसं म्हणजे 2-3 मरण नाही दिवसाचं नाही का? म्हणजे आपलं कॉलनी हिंडाचं 2-3 घर सापडले तरी बद्दल नाही का? हो ना तेच म्हणलं आज आता म्हणलं आहे का मग काही काम आहे का? काय करावं नाही का? हो मला वाटतं करूनच घ्यावं का नाही का? हो हे म्हणजे एखादा माणूस आला तर सांगा नाही का? हो आता गार्डनची साफसफाई करणे बाकी आहे. हो याच्यापासून पुरं एखादं झाडे थोडं छाटून घ्या लागेल ते लय पानं पडून राहिले. बरं ठीक आहे. हो पण हे बा पैसे गिसे सांगून द्या तुम्ही आता, नाही तर मग कसं काम झाल्यावर का भल्ले बा काही सांगता मग. काय जे द्यायचे ते तुमच्या मनात द्या. काय विषय आहे त्याचा? दिवसभर काम असेल तर 400-500 रुपये, नाही तर मग कमी असेल तर मग जे काय 100-200 ते दोघात 500 देऊन द्यायला लागं. 4 वाजे लोक दणकी घ्यायला लावा लागेल गार्डनमध्ये. बरं बा असं करा तुम्ही. तुम्हाला काय करतो 250 रुपये 500 रुपये देऊन देतो. मॅडम तुमच्याकडून ते गार्डनचं काय सांगन ते करून घ्यायचं बरोबर. बाकीचे अजून काही कामं असन झाडाचे तोडताळ हे ते सगळं पद्धतशीर बिलकुल पानं घेणं हे ते जाऊन घेऊन गड्डा करावं लागते एका ठिकाणी. सगळं पद्धतशीर बिलकुल करून द्या. 500 रुपये तुम्हाला दोघायला देऊन टाकू. याच्या पडायला काही देऊ शकत नाही मी. बरं चालते नसल्यापेक्षा. हो बरं ठीक आहे ना मग आता करू का मग सुरू मग लागू का मी? हो बिलकुल हो मॅडम घरीच आहे. मी आता मार्केटला निघालो. फक्त मी काय म्हणतो आपलं तू देवदास संसनेचा मुलगा नाही का? काय चालू काय म्हणत द्यायचं आता सध्या काय करतात ते? काय करते निरा याची त्याची भांडणं मिटवायला जाते. हो कोणाची तिथं काही झालं कोणाची तिथं काही झालं चालले आपले कामधंदे सोडू. म्हणून तर आता मला कटा आला ते शेतीचा. मला तुम्हीच करा तिकडे. हो ना मी एकटाच करून राहिलो बुडा काहीच नाही. हो ना मला जर तिकडे भांडणच मिटवालो कायची. म्हणून माहिती द्यायचं काही पटत नाही आता. मस्त जमलं नाही का? हो ना हरामखोर नाला खाईन ते त्यानंच जेलात घातलं मला. हो ना नाही देवदास संसने कसं आहे तेडेल माणूस आहे जरासा. हो मला आता काय जाऊ दे ती जुना विषय काढत नाही मी. हो पण आता कसं आहे पाबरते आता समजा. हो म्हणजे लोकांचे भांडणं मिटवायला चालला घरात नाही माणसं अंधार सगळा. हो जाऊ दे तू ते काम चांगलं आहे बरं आहे. तुमचं काय म्हणलं शिवलाजीचं काय चालू आहे म्हणलं काय ते काय राहायचंच का नाही म्हणलं उभे मग यावेळेस? बाबाचं का कायच उभं राहायचं काय राहिलंच काय घरी. ते काय आता घरी नाही जाणार काय बाजीराव म्हणा असं मापुड्याचं काम आहे. काय याच्या त्याच्या भरोशावर उड्या मारे. आता काय ते कधी लाभाची काही पैसे देऊन नाही राहिले त्याले. आता काय खरं नाही वाटते. आता बस यायला जातेच ते आपल्या काही हरभरा गिरभरा आहे ते डवरा घेऊन राहिले. बाकी काही नाही आता कामं धंदे काही नाही. जमलं मस्त नाही का? हो असंच पाहिजे होतं. हो म्हणजे आता हे उभं राहतच नाही वाटते असं. हो का? हो पण काय का शिवलालचं असं आहे आपण समजा सांगा ऐकत नाही म्हणजे. जरी 4 लाख मला स्वीटवला आता काय म्हणतात आणि काय बोला तुला बोलून काही अर्थ नाही. घ्या मग आता ते कुदे पावलं अंदर घ्या आणि चला या अंदर. सांगतो मी तुम्हाला मॅडम सांगतेच तुम्हाला. चल जरा बरोबर घ्या सायकल अंदर घ्या तिकडे चला. बाबा आज भरला आहे ना. अरे काय झुंबर कोणाचा आहे म्हणलं कंदील बुड्याचा आहे का? अरे बाबा अजून तर धोट रे बाबा क्या हो 400 मध्ये नाही आहे. हो 400 पोते मला लेखा मावी पायदा म्हणा बा कशा सांग मला द्यायले लेखा मला इतका काय चालले घेऊन. अरे बाबा काय लेखा झुमऱ्या पागा लागा तुम्ही. सांगा त्या भाण्याला सांगा समजावू. इतका मला एखादा मला काय घेऊन चालले. दिना टिपारी आता मागच्या वेळेस लेखा बसली. फालतू अजून लेखा डबल बसन ना. आता यावेळेस नाही तुम्हाला काय वाटत राहिलं खाजोडी यावेळेस गेम करा का यायचा
काऊन नाही करणार? अरे खादोड आहे ना ते. मग काय ते कमीत कमी 50 क्विंटल नाही आता असता. हा काही आपलं राजा. ते तुला नाही ना माहित कशा इकडे येतो इकडे ना सांगतो तुले काय आयडिया इकडे. अरे बा काय म्हणलं, काय नाटक आहे? अरे खादोडे काय चौरे करते आवडे हो सीआयडी लावली म्हणलं त्याच्या मागं झाबरू कोटा रात्री पूर्ण प्लॅन भरला म्हणलं सगळे माणसं पोहोचले म्हणलं आपापल्या जागी मग तुला काय माहित आहे बोलून राहिले शेडीचं कसं काय म्हणलं, म्हणजे कसं काय? काय म्हणजे काय करणार आहे खादोड्या 2-3 वाजता बरोबर चाड्डे देते माहिती आहे आपल्याला आपल्या मालाची हराची काही आहे हो या टायमानुसार ते बरोबर गायब होणार आहे काही ना काही एखादा बहाना करून गायब होईल याच्यामुळे काय करते का ते एवढं सांगते त्याच्याजवळ हो बस बस तसंच करते काहीतरी ते. हो गायब होऊन जाते आणि मग पाच बसायला कोण तिकून आल्यावर मग असंही करते. काय राजा काय राजा. तेच म्हणलं तर त्याच्यावर आता लक्ष ठेवासाठी माणसं जाऊन पोहोचले म्हणलं 2 त्याच्या घरी मग तर तुला काय माहिती आहे तर बाकी मी आता अजून 3-4 माणसं मार्केटमध्ये त्याच्यावर लक्ष ठेवून आहे जाते कुठं करते काय पूर्ण डिटेल हो त्याला आज कुठेच जाऊ देत नाही 100% हराशीवर त्याला हजर करते. असं आहे का नाही? असं म्हणूनच तुमचं ट्रॅक्टर थांबला वाटतं जगण्यासाठी, नाही जगणे यात राहिलं म्हणून. तेच होय ना जगणे आहे रे त्याच्यात असं आहे ते मग ते काय लिहित होता मग सगळे बिलकुल फ्रीडिंग टाईट आहे हो फक्त म्हणलं कसं काय कोणाला सांगू नको तुम्हाला सांगितलं म्या आम्ही काय कोणाला सांगणार, तूच पाहिजे फक्त. सांगू नको राहिले का? अरे मी सांगतो का कोणाले तू आता कसं आपला बरोबर समोर सांगितलं जा आता लवकर ते जगण्याला तेवढा आवाज दे बरं त्यासाठी थांबला आम्ही का जा लवकर. तर असं आहे का ते? हो तेच म्हणलं, मला वाटलं बा मागचे दिवस पुढे आणता का अजून. हो ना खादोड्याचा काहीच भरोसा नाही ना, इतका मोठा माल घेऊन चालले बा म्हणून विचारलं. पण बरं केलं ते. हो सीआयडी लावली का नाही? हो बरं केलं. म्हणजे कुठं गेला की समजते ते. हो म्हणते ना ते. चल बोल म्हणा मग भाव आता. नाही नाही मस्त मस्त केलं. तेच म्हणलं हो आहे ना माणसं पोचले आपले हो लाऱ्या गिऱ्या हे ते पोचले तर बाकी आम्ही लक्ष ठेवासाठी आहे. मारती येऊन राहिला मागून जगने याच राहिला म्हणून थांबलो आम्ही. बरं अरे चला ना हा झुंबर भाऊ द्या ना जगनले काशीनाथ भाऊ द्या बरं असले. अरे बा चाललो चल येतो झुंबर मग. हा पा बेस्ट ऑफ लक. येतो आम्ही येतो मागून. हाच आम्ही बी तिथं आता पोती उचलाली. ठीक आहे चला येतो रे बा. आता दिलो आवाज देत त्याला जगनेले. आले का मंडळी आली आता रामपूरची. काय किती आणला माल मग? आणला का नाही धनकावून चांगला? काय करता आता तुम्ही फोनच तसा केला बा अर्जंटमध्ये घेऊन या. हो कसं आहे आता हे पा म्हणलं दुसरी ट्रिप आली आता. हो अजून आता एक ट्रिप अजून आणायची आहे. बस झालं मग आपलं निपटलं. हो तोपर्यंत तुमची हराशी सुरू होईपर्यंत येऊन जाते. तोपर्यंत आता जवळपास आपला 80% माल आला आता. येऊ द्या ना चालतेच आहे आता. काही जास्त आवक नाही आता. एवढे थोडीशी कमी झाली. नाही तर त्याच दिवशी मरणाची आवक होती बाबा. एकमेकाच्या अंगावर पडेल पाय ठेवायला जागा नाही. मग आता कमी झाली थोडीशी. आता काही अडचण नाही. अजूनही असं तर घेऊन या. टेन्शन घेऊ नका. अजून कोणाचा घेतला असं सौदा असं आणून टाकायला का हायगीस करू नका. आज तुमचं बिलकुल मावलच करून टाकतो. घेतला काय तर काय याच्यात तसं शेकलेली आहे आता. हेच आता कसं कव्हर करावं लागते. नाही बस झालं एवढंच माल आहे आता. आता घेणंही नको काही जास्त लोडही घेणं नको. कुठं बसता बा नांदी लागायला नाही पुरत. काय तुम्ही का नाही त्या 60,000 झालं दस का घेतला? अरे असे चालतच असते. मग काय 19-20 चालतेच आहे मागं पुढे काय याची कसर द्यायच्या. आज तुमची बा कसरच काढून देतो. झालं आता मस्त फर्स्ट क्लास कॉपी गिपी घ्या आणि मस्त आराम करा. हो आता बहुतेक अजून 15-20 मिनिटात सगळेजण येऊन जाते. हराय सुरू होऊन जाते. बरोबर हो ना. पण आता तुम्ही मागच्या वेळेस कॉपी नाही घेतली. हो आता यावेळेस तरी कमीत कमी घ्या बा. हो चला म्हणलं जरा कॉपी घेऊन येऊ असं म्हणताय का? बरं आता चला आता तुमचा मान ठेवाच लागं. हो एक खेपचा आता. हो आज रातच्यानं काय होईल तर होईल याचं नाही का. उद्या दिसते नाही दिसत. बरं ठीक आहे बा असं करा तुम्ही आता कॅन्टीनवर आलोच मी. बस थोडंसं ऑफिसवर बॅग वगैरे ठेवून देतो. आलोच मी 2 मिनिटात. वाचून पुढे आलोच. नक्की या बरं. हो बसतो मग तिथं. हो घेऊ कॉपी मस्त फसकला. बरं या मग या. हो चालेल मग श्रीराम चला रे मोठे चला. बरं झालं नाही का हो येरी काय पाणी होता पाजत कधी मोठा नाही का हो खादोड्याच्या आपला दाल बसते. पण खादोड्या हो थांब तू बी काम निघणार आहे आता. हो कॉपी बाहेर काढतो तुम्ही. चला म्हणा खादोडे साहेब चला कधी चला. हो बिलकुल बस आता बॅग ठेवले आलो मी. हो ते काशीनाथ बाबा आले नाही आले. त्याला जरा काम सांगून येतो मी. हो बस 2 मिनिटात आलो मी. बसा तुम्ही आलोच 2 मिनिटात. खादोड साहेब कुकडे गेले पाहा लागत नाही का हो ना बा त्याच्या माणूस राहा लागते आपल्याला. कोणाला फोन केला की ऐकणं हे ते. चलो उद्या गेला म्हणतो गेला काय गडबड काय म्हणतो काय सांगता म्हणतो तुम्ही काय झालं काय म्हणतो? काही नाही ना तुम्हाला माहितीच आहे का तुम्हाला झाबरू सांगत नाही का म्हणलं. नाही ना बा आम्हाला माहीतच नाही ना. तीच तर मारते रे म्हणलं काय आहे रे काय आहे रे. हो ते जगनेले संघ आणलं आणि ते चेती आण गीती आण ते काय सरे काय आहे काय गडबड तुमची? बाबा ते कसं आहे आपल्याला मागच्या वेळेस फटका नाही दिला का त्यानं खादोड्यानं. यावेळेस जर असाच त्यानं बरोबर चाट मारून जर चालला गेला बोली बोलाच्या वक्ती ऐन वेळेवर गायब मग काय करावं. म्हणून त्याच्यावर लक्ष ठेवासाठी पुरी सीआयडीची टीम लावायला आहे त्याच्या मागं. मी त्याच्याच फिक्रीत आहे. जगने आलेला आहे ती त्याच्या फिक्रीत आहे. बरोबर त्याच्यावर लक्ष ठेवासाठी माणसं आपले तयार राहायचं. त्याच्या घरी 2 माणसं पोहोचलेले आहे. बरोबर माहिती कळाली खरोखर बा कुठं जाते काय जाते 3 वाजता. येरी आपला नंबर 3च्या आधी की लागत नाही. काय का नसते कामं काय करता मी तुम्ही का? अरे बा त्याचा सासरा खरोखर बिमार आहे ना म्हणून होईल ते. आता पायवर त्याचे बोलणे म्हणले का असं वाटते तरी का? नाही ना बाबा तुम्हाला नाही ना माहिती. त्या दिवशी तसंच झालं ना मग आम्हाला तसंच बोलला ना ती. तिकून मग आला नाही ते. त्याचं खरं काय खोटं काय ते काही समजायला मार्गच नाही. बरोबर जाऊ द्या मग चांगलंच केलं तुम्ही. हो फक्त म्हणलं लिखीच करू नका आता. हो आपल्यालाच राहू द्या गोष्ट. बाकी लोकांना माहिती नाही कोणाला. नाही आपलाच विषय. आपण काय कोणाला सांगून राहिला आपल्यालाच माहित आहे. असं आहे का ते रात्री शिजलं वाटते मग नाही. हो तिकडे वावरत नाही असं करायचं म्हणून.
बाबा रात्री कट शिजणार आहे मग काय तर बड भाऊ सांगे हे नाला काय बरे मारू सहज फटका दिल बा त्याच्याबरोबर ठीक आहे बरे आपली शेअर लावू बरोबर मग ते प्लॅन झाला आमचा त्यानुसार बरोबर काम चालू आहे सध्या पोझिशन बरोबर आहे म्हणलं कसं आहे 47 बनायचा आणि चाट द्यायचा म्हणून ध्यान ठेवासाठी बरोबर फिल्डिंग लावायला आता ते आला म्हणलं वापस ते येऊ राहिला पाहिजे म्हणलं ते गोष्टी करत येऊ राहिला ती जगण्यासंग बोलायला काहीतरी पाहिजे म्हणलं बरोबर कोण हे हो आता तिकडे मागं आलं आता इथं आलं हे पाहिलं रे मी कुठेतरी पाहिलं पण याचं कॉलनीत हे कुठेतरी दिसत जाय मला नेमकं माझ्या डोक्यात नेऊन राहिलंय खरे काय नाव काय म्हणलं बाबू तू कोण आहे तू पुष्पराज बाबा सांगा आलंय सोयाबीन निघाल नाही का चष्मा गिस्मा मागतला 20 रुपयाचा अरे काय कसं काय पुष्पराज नाही का असं नाही चांगला आहे पुष्पराज बोलते मेरे को हे सगळं बरोबर आहे पण मी आता माझ्या लक्षच आहे तो मी तिकडे गेलो बॅग ठेवाले तिकडे आला होता तू तेवढ्यात मग मी इकडे आला गेलो तू पुढे येऊन बसला इथं उभा राहिला म्हणजे काय कसं काय म्हणलं माझ्या खिसा मारत नाही ना बा पाकिट गिट्ट मारत नाही ना नसतं बा चंदन तस्कर ना मैं कैसा मेरे बाबा को ढूंढ रहा ये मेरा गंज है सोयाबीन का वो कैसे बराबर मेरे को चाट मार के दारू पीने को जाती इसलिए मैं कैसा उस पर ध्यान रखने को आया था लेकिन उधर से वो खुसक गए लेकिन अब मेरा इधर सोयाबीन है ना इसलिए मेरे को बोले कि तू यहाँ से हटना मत लेकिन वो कैसा कहाँ गए वो देख रहा था मैं बापरे असं आहे का ते असं म्हणजे तुझ्या बापावर ध्यान ठेवायला आला तू नाही का सोयाबीन घेऊन आले तुम्ही नाही का असं बरोबर आहे आलं लक्षात आता म्हणजे बुड्यावर लक्ष ठेवायला बाईनं पाठवलं समजा तो आई न है ना फिर क्या तो इसलिए तो मेरे आई ने मेरे बाबा पर ध्यान रखने के लिए भेजा मेरे को वो कैसा दारू पीते ना पैसे घर को लातीच नहीं इसलिए मैं आ गया बरोबर आहे इकडे हुशार आहे पण नाही का बरोबर आहे बापावर लक्ष ठेवते पण बापाला चालू असेल ना दिलेलं 10 रुपये भाजी खाले येतेच ते ते काय जाते का सवय त्याची 100% असतं मावलं असेल त्याच्या बापाचा ते पाहिजे फक्त बा नाही तुला 10-20 रुपये दिन रवाना करून इकडे तिकडे पाहिजे म्हणलं लक्ष ठेव बरोबर लक्ष ठेव चांगलं बिलकुल काटेकोर लक्ष ठेवलं ना मी देख रहा ना मैं बराबर देख रहा मैं आओ तुम आता फिरा चला आलो कधी पाहिजे चला म्हणलं पण तुला पाहिल्यासारखं वाटते पण कुठेतरी बाबा कधी लावला खूप दिसून राहिले अन्नाट माल मग नाही आले का सगळ्या ट्रिप बाबा तिसरी ट्रिप आला ना आता मग काय हिंगा ट्रॅक्टर आपला आता लाईनी पाठी येतो म्हणजे बा मग आले का तू सकाळी लवकर आला नाही मस्त कॉपी घेतली असती ना आपण तू कुठं गेला होता खादोड्या होता ना खादोड्यावर बॅग ठेवली आम्हाला म्हणे चला म्हणे ते गट्टे आणा म्हणे पोत्याची ते बारदाना जमा करा ते काय आम्हाला फुकटाची पैसे देते का ते मानाला काय ते खादोड्या ते आहेच म्हणा सर जनतेला माहिती आहे पण ते काय करता आपली आता आपलं काम काढून घे ना एवढं इतकं फक्त आपलं सोयाबीन विकलं की जाय तिकडे हो आपल्याला काय घेणं नाही त्याचं डबल बाबा त्याच्या राशीला येणंही नाही बाबा त्याची काही घेणं नाही जाऊ तिकडे पण आज काही टेन्शनचं काम नाही आपल्याला ते आहेच म्हणा टेन्शन काहीच नाही ना आज माणसंच लावले तुम्ही खतरनाक आता आम्हाला काय माहित नाही आता काय नाही तर कायचे माणसं काय म्हणलं काय माहिती आहे तुम्हाला ए बा शेडी लावली तुम्ही मग खादोळीच्या मागं खादोळी कुठे जाते काय जाते चाट मारते का बा हो आज तर त्याला बोलायलाच लावणार तुम्ही मग आम्हाला काय माहित नाही का सगळं बिलकुल शिजेल आहे ना मग सगळे माणसं इकडे तिकडे पसरलेले आहेत ना तुमचे बोला ना कसे पागल आले का तुम्ही हेबळ बाना जीव अभि लेका बया तुमच्या खादोळ्या जिकडे आला म्हणजे काय करसाल म्हणतो मग लेका नालायक हो जरा आला म्हणून बोला ते अरे बापरे चांगलेच लेका शातीर दिसून राहिले नाही म्हणून सकाळी 2 पोट्टे पाठवले वाटते ते नाही का ती शेडीची माणसं आहे गावठी शेडी नाही का बरं थांब आता खबर चांगली भेटली आपल्याला तरी म्हणलं ते लाईन पोट्टे आपल्या मागं हिंडून राहिलं 100% बरोबर आहे पूर्ण आपल्याला आजूबाजूने घेरलेलं दिसून राहिलं मला काहीतरी आपल्याला आता मार्ग काढा लागते जेवण नाही का 100% आता पुरा गोत्यात आणलं आपल्याला येणं नाही ना हो इथं आहे का ते गेला ना ते मग काय हराशी बोलणं सुरू आहे मग काय तुम्हाला माहिती आहे का तुम्ही जा तिकडे पहा तुमच्या गंधापती जाऊन पहा लवकर हो किती वाजता लागते मग नंबर तुमचा 1:30 वाजता लागते म्हणे आपण ते 1:30 ब्रेक होते ना रे बा 1:30 ब्रेक होते 3 नंतरच लागते आपला नंबर एका दमान आपले 12-15 गंज आहेत दड मोकळे बिलकुल हो 30 पोते 40 पोते 50 पोते मोकळे 400 पोत्याचा बिलकुल सपाचक जमलं कामच जमलं मग फक्त पोट्ट्याला म्हणा जरासं टाईट ठेवा म्हणा नाही तर इथल्या का वक्ता ती पया जाते जरा ध्यान ठेवा म्हणा त्याच्यावर नाही सगळे संपर्कात आहेत गाडी लावायला त्याच्या मागं ते कुठं जरी पयाला कुठं पयाला काय पयाला सगळं आपल्याला समजणार आहे त्याच कामी आहे ना तुमचं पोरग चेती आहे का त्याच्या ती तरी म्हणलं मग दिसल्यासारखं झालं तर मला ते चष्मा घालून होतं बरोबर आहे आलं का ते बी बरं जाऊ दे करा याचा एक खेपचा काटाच काढायला का आराम करायचा लय नाला काय हो ना आता आगे होत आहे क्या तो नाही का पाहू काय होते तर समजते आता खरं काय खोटं काय चला आता तिकडे बसतो आम्ही आता चला मार्केटात त्या गंजाच्या इकडे जावं लागणार मला असं आहे ते नाही का असं बापाला धुंटो म्हणते नाही उलीचं घापूरते मला शिकून राहिलं पण 2 घरात येऊन बसले तर नागासारखे नाही का बरोबर थांबा तुम्ही लोक हो शेआयडीवाले हो हे कंदिले ब्या हो फिटले तुम्ही आज पुरे फिटले आता तर बिलकुल कायमचे फिटत आता चला निघाला चटकन ते पोट्ट कुठं गेलं पाहतो आपल्याच मागायची चला आता नाही का लागतो आता कामोकामी यायच्या त्यामुळे आता पाच जरा लक्ष ठेवा त्याच्यावर जरा बिलकुल कार्यक्रम करायचा आता आम्हाला एवढे आता हे कसं बारदाना जमा करायचं काम आहे आता चला बघून राह चला तिकडं जमा करू